नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओत स्वागत आहे. आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये आपण पहिल्या पॉईंटमध्ये डिस्कवरी ऑफ DNA पाहिलं, त्याच्यानंतरचा ग्रिफिथ एक्सपेरिमेंट पाहिला, त्याच्या पुढचा एक्सपेरिमेंट आपण ॲव्हेरे मॅकॅलॉइडचा बघितला. आता आपल्याला नंतरचा एक्सपेरिमेंट पाहायचा आहे, तो बघा. Finally, Alfred Hershey and Matra Chase proved that DNA is the genetic material and not protein. DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे, प्रोटीन नाही, असं ह्या दोन सायंटिस्टनी सांगितलं बाय युझिंग बॅक्टेरियोफेग. हर्शे चॅसे एक्सपेरिमेंट आपल्याला आता पाहायचा आहे. हर्शे अँड चॅसे वर्कड विथ व्हायरसेस. पहिला पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. हर्शे आणि चॅसेने एक्सपेरिमेंट केलेला आहे व्हायरसेसवरती, की जे व्हायरस इन्फेक्ट बॅक्टेरिया, की ते बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतात आणि त्यालाच आपण बॅक्टेरियोफेग असं म्हणतो. विच आर कंपोज्ड ऑफ DNA अँड प्रोटीन. ते तयार झालेले आहे DNA आणि प्रोटीनपासून. दे यूज्ड रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस. त्यांनी काय वापरलं? पहिल्यांदा रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस वापरला, P32, इन द मीडियम फॉर सम व्हायरसेस. काही व्हायरसेसमध्ये फॉस्फरस वापरला रेडिओ ॲक्टिव्ह, अँड रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर S35 फॉर सम ऑदर्स. बाकीच्या व्हायरसेसमध्ये त्यांनी वापरलेला आहे सल्फर. सल्फरचा रेडिओ ॲक्टिव्ह जो आहे तो 35 वापरलेला आहे फॉर सम ऑदर्स. दे ग्रीव सम व्हायरसेस ऑन ए मीडियम दॅट कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस. त्यांनी व्हायरसेस मीडियमवरती वाढवले ज्या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस होता, आणि बाकीचे व्हायरसेस सम ऑदर्स ऑन द मीडियम दॅट कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर. म्हणजे एका बाजूला रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस असलेल्या मीडियमवरती व्हायरसेस वाढवले, दुसऱ्या बाजूला रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर असलेल्या मीडियमवरती व्हायरसेस वाढवले. व्हायरसेस ग्रो इन प्रेझेन्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह DNA. ज्या मीडियममध्ये व्हायरसेस ज्या रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरसच्या सानिध्यामध्ये वाढले, तर त्याला त्यांनी नाव दिलं आहे रेडिओ ॲक्टिव्ह DNA, बट नॉट रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन्स. त्यांना रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन्स म्हटलं नाही, कारण बिकॉज DNA कंटेन फॉस्फरस. DNAमध्ये फॉस्फरस असतो, लेबल DNA, बट प्रोटीन्स डू नॉट. प्रोटीन्समध्ये फॉस्फरस नसतो. सिमिलरली व्हायरसेस ग्रोन ऑन रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर. जे व्हायरसेस सल्फरच्या सानिध्यात वाढवले कंटेन रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन. त्यांच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन होता, बट रेडिओ ॲक्टिव्ह DNA नव्हता, कारण DNAमध्ये सल्फर नसतो. रेडिओ ॲक्टिव्ह फेग वेअर अलाउड. आता हे जे रेडिओ ॲक्टिव्ह तयार केलेले आहेत फॉस्फरस कंटेनिंग DNA असलेले व्हायरस आणि सल्फर कंटेनिंग रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर कंटेनिंग असलेले प्रोटीन असलेले व्हायरसेस अलाउड टू इन्फेक्ट इकोलाय बॅक्टेरिया. इकोलाय बॅक्टेरियाला त्यांनी काय केलं? इन्फेक्शन करायला दिलं. ग्रोन ऑन ए सेम मीडियम. ग्रोन ऑन ए मीडियम कंटेनिंग नॉर्मल फॉस्फरस अँड सल्फर. तिथं मात्र नॉर्मल फॉस्फरस आणि सल्फर होता. देन ॲज ए इन्फेक्शन प्रोसीड, जसं इन्फेक्शन प्रोसीड होत गेलं, द व्हायरल कोट्स वेअर रिमूव्ड. व्हायरसचा जो कोट आहे, बाहेरची जी कॅप्सूल आहे ती काढली विथ हेल्प ऑफ सेंट्रीफ्यूज. सेंट्रीफ्यूजच्या मदतीनं, साह्यानं. बॅक्टेरिया विच वेअर इन्फेक्टेड बाय व्हायरसेस विथ रेडिओ ॲक्टिव्ह DNA. ज्या बॅक्टेरियाला इन्फेक्शन केलं होतं व्हायरसेसनी, ज्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह DNA होता, तिथे ते जे आहेत वेअर रेडिओ ॲक्टिव्ह. ते कसे मिळाले? बॅक्टेरिया रेडिओ ॲक्टिव्ह, इंडिकेटिंग दॅट DNA वॉज द मटेरियल दॅट पास्ड फ्रॉम व्हायरसेस टू द बॅक्टेरिया. आणि ते जे मटेरियल आहे ते व्हायरसकडून बॅक्टेरियाकडे गेलं. बॅक्टेरिया विच वेअर इन्फेक्टेड बाय व्हायरसेस हॅव्हिंग रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर वेअर नॉट रेडिओ ॲक्टिव्ह. असं का? दिस इंडिकेट्स दॅट प्रोटीन फ्रॉम द व्हायरसेस डिड नॉट एंटर इन टू द बॅक्टेरिया. फक्त जेनेटिक मटेरियल गेलं. DNA इज देअर फॉर द जेनेटिक मटेरियल that is passed from virus to bacteria. In other words, sometime after infection, radioactivity for sulfur and phosphorus was tested. Phosphorus आणि सल्फरची radioactivity टेस्ट केली. Only radioactive phosphorus was found inside the bacterial cell, indicating that DNA is the genetic
मटेरियल. मग या पद्धतीनं त्यांनी एक्सपेरिमेंट केलेला आहे. हर्षेच्या अशीचा एक्सपेरिमेंट. बॅक्टेरियोफेग आहे, सल्फर कोटेड प्रोटीन कॅप्सूल आहे, इकडे फॉस्फरस कोटेड DNA आहे. इन्फेक्शन झालं, ब्लेंडिंग झालं म्हणजे त्याचं मिक्सिंग झालं, नंतर सेंट्रिफ्युगेशन केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळाले बॅक्टेरिया कसे नो सल्फर डिटेक्टेड इन सेल्स प्लस सल्फर डिटेक्टेड इन सुपरनेटंट. नंतर इथं फॉस्फरस डिटेक्टेड इन सेल्स, नो फॉस्फरस डिटेक्टेड इन सुपरनेटंट. आता पुढचा पॉईंट ब्रॅकेटमधला काय बघा. मल्टिपल फॉर्म्स ऑफ DNA अँड देअर डिफरन्सेस आपल्याला पाहायचे. सिग्निफिकन्स ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ DNA आपल्याला पाहायचे आहेत. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे DNA पॅकेजिंग. DNA पॅकेजिंग पूर्वी परत स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय दिले जरा बघूया. व्हॉट आर द केमिकल कंपोनंट्स ऑफ DNA, व्हॉट इज क्रोमोसोम. आता DNA पॅकेजिंग. लेंथ ऑफ DNA डबल हेलिक्स मॉलिक्यूल इन ए टिपिकल मॅमेलियन सेल इज, आता किती असतं बघा, 2.2 मीटर्स. आता हे कसं काढलं. दिस कॅन बी वर्कड आउट सिम्पली बाय मल्टिप्लाइंग द टोटल नंबर ऑफ बेस पेअर्स. टोटल नंबर ऑफ बेस पेअर्स घेतले आणि त्या दोन बेसमधलं अंतर घेतले. कॉन्सेक्टिव्ह पेअर्स म्हणजे सलगच्या दोन बेस पेअर्समधलं. with distance between two consecutive base pairs. Approximate size of a typical nucleus किती असतो, 10⁻⁻6 meter. How this long DNA molecule can be then accommodated in a such a small nucleus. मग एवढा मोठा DNAचा मॉलिक्यूल न्यूक्लियसमध्ये कसा बसतो. मग तो कसा बसतो. इट इज देअरफॉर मस्ट बी कंडेन्स्ड. कंडेन्स्ड म्हणजे छोटा झालाय, संक्षिप्त झालाय. कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड टू फिट इनसाइड द सच स्मॉल न्यूक्लियस. आता पुढचा पॉईंट आहे त्याच्या पॅकेजिंग ऑफ DNAचं जे मटेरियल आहे पॅक करणं, हे प्रोकॅरिओटमध्ये कसं असतं. इन प्रोकॅरिओट लाईक इकोलाय सेल साईज इज ऑलमोस्ट 2 to 3 म्यू लॉंग. दे डू नॉट हॅव वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. त्यांच्यामध्ये वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस नसतो. इट इज विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसतं, न्यूक्लिओलस नसतो. द न्यूक्लिऑइड म्हणजेच ते जेनेटिक मटेरियल इज स्मॉल, सर्क्युलर, हायली फोल्डेड, नेकेड रिंग ऑफ DNA विच इज, आता ती किती लॉंग आहे बघा, 1100 म्यू लॉंग इन पेरीमीटर, कंटेनिंग अबाउट 4.6 मिलियन बेस पेअर्स. आता हे सगळे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. CETसाठी, नीटसाठी, MCQसाठी. 1100 एवढा लॉंग त्याचा पेरीमीटर आहे, त्याच्यामध्ये 4.6 मिलियन बेस पेअर्स आहेत. द 1100 म्यू लॉंग म्हणजेच किती, ॲप्रॉक्सिमेटली 1.1 मिलीमीटर इफ कट अँड स्ट्रेच्ड आउट. जर कट करून आपण स्ट्रेच केला तर. न्यूक्लिऑइड इज टू बी फिटेड ऑर पॅकेज्ड इंटू ए सेल विच इज हार्डली, आता ती सेल किती मोठी असते, 2 to 3 म्यू लॉंग. हेन्स द निगेटिव्हली चार्ज DNA, हा पॉईंट मार्क करायचा, DNA वरती निगेटिव्ह चार्ज असतो. बिकम सर्क्युलर म्हणजे गोलाकार, रेड्युसिंग द साईज, त्याची साईज कमी होते, टू द 350 म्यूएम इन डायमीटर. पुन्हा त्याचं कॉइलिंग होतं. दिस इज फर्दर रेड्युस्ड टू 30 म्यूएम इन डायमीटर बिकॉज ऑफ फोल्डिंग ऑर लूपिंग म्हणजे घड्या बसतात त्याच्यावरती. 40 to 50 डोमेन्स म्हणजेच लूप आर फॉर्म्ड. फॉर्मेशन ऑफ लूप्स इज असिस्टेड बाय RNA कनेक्टर्स. आणि आता जेव्हा लूप्स तयार होतात तेव्हा त्याला मदत करतं RNA कनेक्ट करण्यासाठी. इच डोमेन इज फर्दर कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड. परत ते डोमेन कॉइल होतं, परत सुपर कॉइल्ड होतं, देअर बाय रेड्युसिंग द साईज डाऊन, आणि त्यामुळे त्याची साईज कमी होत जाते, टू म्यू इन डायमीटर. धिस कॉइलिंग म्हणजेच पॅकिंग इज असिस्टेड बाय पॉझिटिव्हली चार्ज्ड HU. आता HU म्हणजे काय, हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन. HU प्रोटीन अँड एन्झाईम्स लाईक DNA गायरेज. आता DNA गायरेज तुम्ही नाव लक्षात ठेवायचे. अँड DNA टोपोआयसोमरेज फर्स्ट फॉर मेंटेनिंग सुपर कॉइल्ड स्टेट. म्हणजे हे जे दोन एन्झाईम्स आहेत ते सुपर कॉइलिंगची जी स्टेट आहे ती मेंटेन करतात. या पद्धतीनं आपण फक्त प्रोकॅरिओटमधलं पॅकेजिंग पाहिलं. नंतर पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.